रामकृष्ण हरी मंडळी, मी प्राजक्ता आपल्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत एकदम हॉटेलसारखा मोकळा मोकळा टेस्टी आणि दाणेदार असा जिरा राईस। जिरा राईस बनवताना मी तुम्हाला काही अशा टिप्स सांगणार आहे ज्याच्या मदतीने तुम्ही जिरा राईस एकदम मोकळा मोकळा आणि दाणेदार असा बनवताल। जर एकदा तुम्ही हा जिरा राईस बनवला तर परत हॉटेलमधून जिरा राईस अजिबात मागवणार नाही, याची मी गॅरंटी देते। तर आता जिरा राईस बनवायला आपण सुरुवात करूया। आता जिरा राईस बनवण्यासाठी ना हा जो तांदूळ आहे ना हा मी 2 तास भिजत ठेवला होता। तांदूळ धुताना ना जास्त त्याला हाताने चोळायचं नाही, नाहीतर तांदळाचे तुकडे देखील पडू शकतात। 2 तास चांगला आपला तांदूळ भिजू द्यायचा। ही जी वाटी दाखवली आहे ना, या वाटीच्या मापाने मी 2 वाटी तांदूळ घेतला होता। व्हिडिओमध्ये दाखवलाय ना तो तांदूळ मी घेतला होता। हा लांबकाच तांदूळ आहे, तुम्ही बासमती तांदूळ देखील वापरला तरी चालेल। हा मला माहित नाही नक्की कुठला आहे, हा पप्पाने आणला होता। तर हा आता तांदूळ आहे ना हा 2 तास मस्त धुवून मी भिजत ठेवलेला होता। आता गॅसवर मी एक पातेलं ठेवलेलं आहे। त्या पातेल्यामध्ये ना तुम्ही बघू शकता की अर्ध्याच्या वर पाणी टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये मी अर्धा लिंबू पिळलेला आहे आणि थोडीशी तेलाची धार टाकलेला आहे। आता तेलाची धार का टाकायची? तेल टाकल्याने ना आपला तांदूळ जो आहे ना तो चांगला चमकतो आणि लिंबाने ना आपला तांदूळ आहे ना तो पांढरा शुभ्र दिसतो आणि असा मोकळा फटफटीत होतो। याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये तेल आणि लिंबू टाकायचं आहे। मीठ मी आत्ताच टाकलेलं नाही। आता पाण्याला उकळी फुटली की हा जो भिजवलेला तांदूळ आहे ना हा आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचा आहे। आता तांदूळ शिजवताना ना त्याच्यामध्ये छोटासाच लिंबाचा तुकडा टाका। जास्त जर लिंबू टाकलं ना लिंबाचीच टेस्ट येईल भाताला, त्याच्यामध्ये लिंबू थोडंसंच टाका। आता कुठला जरी तांदळाचा तुम्ही जिरा राईस बनवला ना तरी हीच प्रोसेस आहे ना, हीच फॉलो करायची आहे। या पद्धतीने जरी तुम्ही भात बनवला ना तर एकदम छान पद्धतीने आपला जिरा राईस बनून तयार होतो। तांदूळ शिजताना ना पातेल्यामध्ये आता तुम्ही बघू शकता की मी भरपूर पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तांदूळ शिजवलेला आहे। त्यामुळे पाणी कमी जास्तच टाकायचं, अजिबात कमी टाकायचं नाही। आपल्याला भातामधलं ना असं पाणी जास्त टाकलं का त्याच्यातलं सगळं स्टार्च आहे ना ते निघून जातं आणि आपला जो भात आहे ना तो चांगला मोकळा होतो। आता तांदूळ वर आलेला आहे, तुम्ही पाण्यात बघू शकता, म्हणजे आपला तांदूळ शिजत आलेला आहे। असा चमचा थोडासा घेऊन बघायचा। जर हाताने दाबून जर समजत नसेल तर तुम्ही दाताखाली चावून देखील त्याला बघू शकता। 80 ते 90% आपला जो तांदूळ आहे ना तो शिजलेला पाहिजे। आता तांदूळ माझा शिजलेला आहे, तर चला याला ना मी झाऱ्याने याचं सगळं पाणी काढून घेते आणि त्याला चाळणीमध्ये निथळायला ठेवते। आता याच्यामध्ये ना सगळा तांदूळ काढल्यानंतर तुम्ही बघू शकता भाताचं सगळं पाणी निथळून द्यायचं आणि जी लिंबाची फोड आहे ना ती पण बाजूला काढून टाकायची। आता ह्या चाळणीमध्ये ना हा जास्त भात झाला, याला थंड व्हायला खूप उशीर लागेल, म्हणून हा जो भात आहे ना हा मी 2 ठिकाणी गार करायला ठेवत आहे। हा जो तांदूळ आहे ना जे याला जिऱ्याची फोडणी तेव्हाच द्यायची जेव्हा हा पूर्णपणे थंड होईल। जर आधीच फोडणी दिली का गरम असताना तर तुकडे देखील होऊ शकतात भात परतताना। त्याच्यामुळे भात चांगला गार झाला तेव्हाच याला आपल्याला जिऱ्याची फोडणी द्यायची आहे। फ्राईड राईसला वगैरे चायनीज भात वगैरे काही आपल्याला असं बनवायचं असलं का सेम याच पद्धतीने आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे। आता तुम्ही बघू शकता की हा जो भात आहे ना या ताटामध्ये मी आता गार करायला ठेवून देते। आता जो भात आहे ना हा थंड करायला ठेवलेला आहे। आता अर्ध्या तासानंतर आपला भात पण चांगला थंड झालेला आहे। आता या वेळेस ना आपण आता या भाताला जिऱ्याचा तडका देणार आहे। आता तडका देताना ना स्टेनलेस स्टीलचं पॅन, नॉनस्टिकचं पॅन किंवा लोखंडाची कढई वापरली ना तर एकच नंबर। तर या ठिकाणी या मोठ्या कढईचा मी वापर केलेला आहे। याच्यामध्ये तेल टाकून ना तेल संपूर्ण कढईला मी पसरून घेतलेलं आहे, जेणेकरून या कढईला भात चिकटणार नाही। आता त्याच्यामध्ये तेल तर टाकलेलेच आहे ऑलरेडी, त्याच्यामध्ये 1 चमचा मी जिरी टाकलेली आहे। जिरी चांगली आपल्याला ना तडकू द्यायची आहे, जिरीचा कलर चांगला चेंज होऊ द्यायचा आहे। जिरी चांगली तडकली की त्याच्यामध्ये आपल्याला हा शिजलेला थंड झालेला भात टाकायचा आहे आणि याला चांगलं परतून घ्यायचं आहे। तर हा भात परतताना हलक्या हाताने परतायचा, फास्ट मध्ये उलताना हलवायचं नाही, नाहीतर तांदळाचे तुकडे देखील होऊ शकतात। त्याच्यामुळे हलक्या हातानेच आपल्याला हा भात मीडियम टू हाय फ्लेमवरच परतून घ्यायचा आहे। आता भात शिजताना ना याच्यामध्ये मीठ टाकलेलं नव्हतं मी, आता याच्यामध्ये आपण टेस्टनुसार मीठ टाकणार आहोत। मीठ टाकल्यानंतर एकदा उलताण्याने चांगलं भाताला मिक्स करून घ्यायचं। आता आपला जिरा राईस तयार झालेला आहे। याच्यामध्ये ना बारीक चिरलेली
कोथिंबीर टाकायची. आता तुम्ही बघू शकता कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर हलक्या हाताने याला मिक्स करून घ्यायचं आणि आपला जिरा राईस तयार आहे. आता गॅस बंद करून याला आपण प्लेटमध्ये सर्व करणार आहोत. हॉटेलसारखा जिरा राईस कसा बनवायचा आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही जिरा राईस बनवला ना तर एकच नंबर जिरा राईस बनून तयार होईल. आता या जिरा राईस सोबत खाण्यासाठी ना मी दाल तडक्याची देखील रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेली आहे. ती रेसिपी पण तुम्ही एकदा नक्की बघा. तर आता गरमागरम जिरा राईस आणि दाल तडका एकच नंबर हे बघून तुमच्या तोंडाला देखील पाणी सुटलं असेल. तर अशाच रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. बाय बाय.